आठवड्यातून एकदा तरी मुलांना हे असं काहीतरी डब्याला दिलं ना, की अगदी मुलंही खुश होतात आणि आपणही खुश होतो. कारण हे आपण बनवलेत रागी चॉकलेट बॉल्स. अर्थातच नाचणीचे चॉकलेट बॉल्स. मुलंही खुश आणि आपणही खुश, की काहीतरी आपण थोडंफार का होईना त्याला हेल्दी टच दिलेला आहे. तर हे रागी चॉकलेट बॉल्स आपण अगदी आरामात विदाऊट ओव्हन वगैरे बनवू शकतो. गॅसवरच हे आपण बनवणार आहोत आणि एकदम सॉफ्ट आणि मॉइस्ट हे बॉल्स बनून तयार होतात. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे ना, 4 चमचे दही घेतलेलं आहे. दही आपलं साधं आहे घरचं, ना जास्त आंबट किंवा गोड. साधं घरचं दही 4 चमचे आणि त्याचबरोबर पिठी साखर आहे, पावडर शुगर. जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही गुळही वापरू शकता. इथे 4 चमचे मी साखर वापरली आहे. त्याचबरोबर 2-3 थेंब चॉकलेट एसेन्सचे टाकलेले आहेत, जे आपण केकमध्ये वापरतो त्याचे. आणि त्याचबरोबर 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आता इथे तुम्ही तुपाच्या ऐवजी अनसॉल्टेड बटरही टाकू शकता. आता ह्यात आपण ड्राय इंग्रेडियंट्स टाकणार आहोत. तर त्यासाठी इथे मी घेतले 4 चमचे गव्हाचं पीठ आणि 3 चमचे नाचणीचं पीठ. अर्थातच नाचणी म्हणजे रागी. त्याचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी कोको पावडर घेतलेली आहे. 1च चमचा आहे माझ्याकडे, तेवढीच होती. जर तुमच्याकडे जास्त असेल कोको पावडर तर अर्थात 2-3 चमचे कोको पावडर तुम्ही टाका. इथे मी 1च चमचा टाकलेली आहे. आणि ह्या सगळ्याला ना आता छान एक मिक्स द्यायचं आहे. फक्त असंच मिक्स करायचं आहे, कारण ह्यात दही आहे, बटर आहे. त्यात आधी जेवढं हे मिश्रण मिक्स होतंय ना तेवढं मिक्स करायचंय आणि त्यानंतर थोडं थोडं दूध टाकून आपण हे मिश्रण अगदी छान स्मूथ असं बॅटर करणार आहोत त्याचं. अगदी थोडं थोडं दूध टाका आणि स्मूथ असं आपण बॅटर जे आहे ना तयार करून घेणार आहोत. आता हे अगदी साधं दूध आहे, अजिबात रूम टेम्परेचर वगैरे किंवा कोमट दूध नाहीये. साधं जे आपण गरम करून पुन्हा फ्रीजमध्ये दूध ठेवतो तोच दूध आहे. आता हेच दूध आता थोडं थोडं करून मी टाकत आहे. तोपर्यंत टाका जोपर्यंत ही अशी स्मूथ कन्सिस्टन्सी त्याची होणार नाही. अगदी स्मूथ आपल्याला बॅटर करायचं आहे, गुठल्या वगैरे पडता कामा नये. एकदम रिबन कन्सिस्टन्सीचा आपला हा बॅटर तयार झाला पाहिजे. आता हा बॅटर आपला तयार झालेला आहे. आता ह्यात ना मी 1 चिमटीभर बेकिंग सोडा टाकतेय आणि बेकिंग सोड्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी इथे चमचाभर पाणी टाकतेय मी. अगदी थोडंसं चमचाभरच पाणी टाकलेलं आहे मी, जास्त नाही. त्याला ऍक्टिव्हेट करायचंय आणि एकाच डायरेक्शन मध्ये फिरवून बेकिंग सोडा ही छान त्या बॅटर मध्ये मिक्स करायचा आहे. बघू शकता अगदी स्मूथ आपला रिबन कन्सिस्टन्सीचा बॅटर तयार झालेला आहे. असा स्मूथ आपला बॅटर झाला पाहिजे. आता काय करायचंय ना, ह्याला थोडा वेळ आपण साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण अप्पे पॅन जो आहे आपला तो तयार करू. आता इथे हा मी अप्पम पॅन घेतलेला आहे. त्यात थोडं थोडंसं आपण तेल टाकणार आहोत, जेणेकरून आपला बॅटर जो आहे ना खाली चिटकणार नाही. अगदी थोडं थोडं थेंब थेंबभर मी तेल टाकलेलं आहे. आता त्यात अर्ध आपण हे बॅटर टाकणार आहोत. अगदी पूर्ण गच्च भरायचं नाहीये. थोडं थोडंच बॅटर, अर्धा अर्धा चमचा बॅटर मी ह्या अप्पम पॅन मध्ये टाकत आहे. आणि त्याबरोबर नंतर आपण टाकणार आहोत मधोमध चॉकलेट. डेअरी मिल्क चॉकलेट आहे हा. जर तुम्हाला डार्क चॉकलेट आवडत असेल तर डार्क चॉकलेटही टाकू शकता, पण इथे डेअरी मिल्क सहज आपल्याकडे अवेलेबल असतेच फ्रीजमध्ये एकतरी. तर असे छोटे छोटे मी तुकडे करून डेअरी मिल्क टाकलेली आहे आणि त्यावर पुन्हा थोडं थोडंसं बॅटर टाकून ना हे झाकून द्यायचंय डेअरी मिल्क. अगदी अप्पम पॅन जो आहे ना वरसर भरायचं नाहीये. आता ह्याला गॅसवर, स्लो गॅसवर आपण ठेवणार आहोत. 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवर त्याला 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. छान ते फुलतात, म्हणून अगदी पूर्णपणे गच्च भरू नका. बघू शकता छान असे फुललेले आहेत. आता ह्याची साईड चेंज करून दुसऱ्या साईडनेही आपण 2 मिनिटं त्याला शेकवून घेणार आहोत. बघू शकता अगदी सुंदर कलर आलेला आहे त्याला. छान असं पटकन शिजून तयार होतं. झाकण ठेवल्यामुळे काय होतं ना, पटकन शिजतं आणि आतमध्ये जी आपण डेअरी मिल्क टाकलेली आहे ना ती डेअरी मिल्क सुद्धा छान मेल्ट होते. दोन्ही साईडनी मस्त असा कलर आलेला आहे. तर 2 मिनिटं दुसऱ्या साईडनेही शेकवलेलं आहे आणि आपले
चॉकलेट बॉल्स जे आहेत तयार आहेत. रागी चॉकलेट बॉल्स. अगदी सुंदर कलर आलेला आहे. मस्त गरमागरम अतिशय सुंदर लागतात आणि हेल्दीही आहेत. आता हे असेच डब्यात ठेवायचे आहेत आणि वरतून तुम्ही कोणतंही तुमचं चॉकलेट स्प्रेड टाकू शकता. हर्षीज किंवा डेअरी मिल्कला मेल्ट करून सुद्धा एका पायपिंग बॅगमध्ये टाकून हे असं वरतून चॉकलेट आपण स्प्रेड करू शकतो. आणि त्याच्यावरती मी टाकलंय जे आपण केकमध्ये डेकोरेट करायला टाकतो ते कोणत्याही डेकोरेशन तुम्ही टाकू शकता किंवा हे स्किपही करू शकता. अगदी ऑप्शनल आहेत पण दिसायला सुंदर दिसतात आणि खायला अप्रतिम वाटतात. आतून एकदम सॉफ्ट बनून तयार होतात. खूप सुंदर असे आपले रागी चॉकलेट बॉल्स अगदी झटपट घरच्या साहित्यात बनून तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह.